नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 भाज्यांविषयी सांगणार आहे ज्या दीप अमावस्याला खाणं म्हणजे स्वतःहून संकटांना आमंत्रण देण्यासारखं आहे। त्यासोबतच व्हिडिओच्या उत्तरार्धात मी तुम्हाला असा एक अचूक आणि अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे ज्यानं तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता, पितृदोष आणि शत्रुपीडा एका रात्रीत कायमची नष्ट होईल। पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि हो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका। तुमच्या एका कमेंटमुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल। चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया त्या 3 भाज्या कोणत्या आहेत आणि तो गुप्त उपाय कोणता आहे। मैत्रिणींनो, दीप अमावस्या ही केवळ आषाढ महिन्याची समाप्ती नाही, तर ती एका अत्यंत मोठ्या आणि पवित्र आध्यात्मिक बदलाची नोंद असते। आषाढ महिन्यातील गडद काळोखी रात्र संपून श्रावण महिन्यातील पवित्रतेचा, भक्तीचा आणि प्रकाशाचा नवचैतन्यमयी काळ सुरू होणार असतो। म्हणूनच आपण या रात्री घरातील सर्व जुने नवीन दिवे घासून पुसून त्यांना हळद कुंकू वाहून त्यांची पूजा करत असतो। दिव्यांचा तो लहानसा दीपस्तंभ आपल्या घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करत असतो। पण मैत्रिणींनो, इथं एक फार मोठा विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे आपण घराच्या चौकटीवर, अंगणात आणि देवघरात श्रद्धेने दिवे लावतो, पण जर आपल्या शरीरात म्हणजेच आपण जे खातो त्या खात असलेल्या अन्नातच नकारात्मकता, अन्नातूनच जर आपल्या शरीरामध्ये नकारात्मकता निघून गेली तर त्या बाहेरच्या दिव्यांचा पूर्ण लाभ आपल्याला कसा मिळेल? तर बघा, आपल्या ऋषीमुनींनी आणि पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वी एका वाक्यात खूप मोठा सिद्धांत सांगितला आहे, म्हणजे जसं अन्न तसंच मन आणि तसेच विचार। यामागे केवळ धार्मिक कारण नाही, तर एक गूढ निसर्ग नियम आणि वैज्ञानिक दृष्टिकोनसुद्धा दडलेला आहे। मैत्रिणींनो, अमावस्येच्या दिवशी सूर्य आणि चंद्राच्या विशिष्ट स्थितीमुळे पृथ्वीवर आणि वातावरणात प्रचंड मोठे बदल घडत असतात। समुद्राला भरती येते, मानवी मनातील भावना तीव्र होतात। याच काळामध्ये ब्रह्मांडातील नकारात्मकता आणि सूक्ष्म लहरींचा प्रभाव अत्यंत तीव्र असतो। वनस्पती आणि भाज्यासुद्धा निसर्गाचाच एक भाग असल्यामुळं या दिवशी काही विशिष्ट भाज्या वातावरणातील ही नकारात्मक ऊर्जा आणि सूक्ष्म घटक स्वतःमध्ये जास्त प्रमाणावर शोषून घेतात। अशावेळी जर आपण या दिवशी नकळत त्या विशिष्ट भाज्या आपल्या आहारात घेतल्या तर ती नकारात्मकता थेट आपल्या शरीरात प्रवेश करते। आणि हो, म्हणूनच हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे की ही चूक आपल्यासारख्या गृहिणींकडून नकळत कशी घडते। म्हणून आपल्याला सकाळी आपण काय करतो बघा, सकाळी बाजारात जातो, भाजीवाल्याकडे ताज्या दिसणाऱ्या किंवा नेहमीच्या भाज्या दिसल्या की आपण सहसा विचार न करता विकत आणतो आणि दुपारी किंवा मग रात्री त्या प्रेमाने शिजवतो आणि कुटुंबाला खायला घालतो। पण मैत्रिणींनो, एका गृहिणीच्या हातात तिच्या संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य, समृद्धी आणि नशीब जोडलेलं असतं, हे तुम्हाला माहिती आहे का? तर आपल्या अज्ञानापोटी जर या पवित्र दीप अमावस्येला आपण त्या 3 भाज्या शिजवल्या ना, तर त्याचे भयंकर आध्यात्मिक आणि कौटुंबिक परिणाम आपल्या संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात। आता हे भयंकर परिणाम म्हणजे काय हो? नेमकं कोणते परिणाम असतात? तर बघा, 1 नंबर तो म्हणजे पितृदोष आणि पितरांचा कोप। अमावस्या हा काळ आपल्या पूर्वजांच्या, पितरांच्या स्मरणाचा असतो मैत्रिणींनो। या दिवशी घरात तामसिक किंवा वाईट लहरी शोषणाऱ्या भाज्या बनवल्यास आपली जी पित्र असतात ती असंतोष व्यक्त करतात, घरातील बरकत निघून पैशाची आवक थांबते। आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल, उत्सुकता निर्माण झाली असेल की अशा कोणत्या 3 भाज्या आहेत ज्या या पवित्र दीप अमावस्येला खाणं म्हणजे स्वतःहून संकटांना आमंत्रण देण्यासारखं आहे। तर या 3 भाज्यांमधील मागील गूढ सत्य आणि कारणं सविस्तर समजून घेऊया। चला तर मग मैत्रिणींनो, अजिबात वेळ न घालवता आपण जाणून घेऊया की दीप अमावस्येला आपल्या स्वयंपाकघरात चुकूनही न शिजवायची पहिली भाजी कोणती आहे। पहिली भाजी आहे वांगी, हो, ज्याला आपण ब्रिंजल असं म्हणतो।
बघा मैत्रिणींनो, पहिली भाजी आहे वांगी. अनेक गृहिणींचा असा समज असतो की वांगं हे आपल्या रोजच्या जेवणातील एक साधी भाजी आहे. पण दीप अमावस्येच्या दिवशी वांग्याची भाजी किंवा भरीत बनवणं हे अत्यंत वर्ज्य मानलं गेलं आहे. का तर याचा उल्लेख कुठे आढळतो आणि काय सांगितलं आहे? तर मैत्रिणींनो, आपल्या प्राचीन गरुड पुराणात तसंच पद्यपुराणामध्ये यासारख्या धार्मिक ग्रंथामध्ये आणि आपल्या सनातन परंपरेतील आचार सिंधू या ग्रंथात अन्नाच्या गुणधर्माचं वर्गीकरण केलेलं आहे. यामध्ये वांग्याला वृतक म्हटलं असून ते निसर्गानं अत्यंत तामसिक आणि उष्ण मानलं गेलं आहे. अमावस्येच्या रात्री ग्रहांची स्थिती, विशेषतः चंद्राची अनुपस्थिती ही तामसिक वृत्तीला खतपाणी घालते. याचे भयंकर दुष्परिणाम काय होतात तर शत्रुपीडा आणि व्यावसायिक नुकसान होतं. वांग्यामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता सर्वाधिक असते. दीप अमावस्येला वांगं खाल्ल्यानं शरीरातील रक्ताभिसरणावर आणि मानसिक शांततेवर सुद्धा विपरीत परिणाम होतो. यामुळं तुमच्या पतीच्या नोकरीत किंवा व्यवसायात सहकाऱ्यांशी विनाकारण खटके उडू लागतात. कामांचे श्रेय दुसरेच कोणीतरी घेऊन जातं आणि हो, नवीन गुप्तशत्रू यावेळी तसंच आपल्या घरातील वातावरण आणि मुलांचा त्रास. घरात बघा विनाकारण चिडचिड वाढते, लहान मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही, ती एकाग्र होऊ शकत नाहीत आणि घरातील गृहिणींचं मनसुद्धा चंचल राहतं. म्हणून येत्या 12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला वांग्याची भाजी, भरीत किंवा वांग्याचे कोणतेही अन्नपदार्थ घरात अजिबात बनवू नका. यानंतर दुसरी पालेभाजी ती म्हणजे शेपू, विशेषतः शेपू आणि कांद्याची पात. आता वळूया दुसऱ्या भाजीकडे, जी आपण आरोग्यदायी समजून आवडीने शिजवतो. ती भाजी म्हणजे शेपूची भाजी आणि कांद्याची पात. आता याचा शास्त्रोक्त उल्लेख आणि मूळ कारण काय आहे माहिती आहे का? आपल्या धर्मसिंधू आणि निर्णय सिंधू या ग्रंथामध्ये अमावस्या, एकादशी या व्रतांच्या दिवशी काही विशिष्ट वनस्पतींचा त्याग करण्याचे स्पष्ट नियम दिलेले आहेत. या ग्रंथानुसार जमिनीला लागून वाढणाऱ्या ज्या भाज्यांचा गंध म्हणजेच वास अत्यंत तीव्र असतो आणि ज्या भाज्यांमध्ये नैसर्गिकरित्या उग्रता असते त्या भाज्या पवित्र तिथीला देवाला किंवा पितरांना अर्पण केल्या जात नाहीत आणि स्वतःही खाल्ल्या जात नाहीत. शेपू आणि कांद्याची पात या दोन्ही भाज्या उग्र वासाच्या असून त्या तामसिक ऊर्जेच्या संपर्कात लवकर येतात आणि याचे भयंकर दुष्परिणाम काय होतात तर बघा, पितृदोष निर्माण होतो. दीप अमावस्या हा दिवस काय असतो? आपल्या पितरांचं स्मरण करण्याचा, त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचा दिवस असतो. जर या रात्री घरात शेपू किंवा कांद्याची पात यासारख्या तीव्र वासाच्या भाज्या शिजवल्या गेल्या तर घरातील सकारात्मक आणि सात्विक लहरी नष्ट होतात आणि यामुळं पितृ असंतोष व्यक्त करतात असं मानलं जातं. आर्थिक चणचण आणि आरोग्याची हानी होते. पितृदोष निर्माण झाल्यामुळं घरात पैशांची आवक अचानक मंदावते, हातात आलेला पैसा टिकत नाही आणि दवाखान्याचा खर्च विनाकारण वाढतो. तसंच घरातील मुख्य कमावत्या व्यक्तीमध्ये आळस आणि पित्ताचा त्रास वाढून शारीरिक थकवा जाणवतो. आता तुम्ही नक्की विचार करत असाल, ताई वांगी आणि शेपू किंवा कांद्याची पात याबद्दल तर समजलं, पण तिसरी भाजी कोणती आहे जी या 2 भाज्यांपेक्षाही अधिक धोकादायक मानली जाते? तर ही तिसरी भाजी आपल्या सर्वांच्या घरात अगदी सहज उपलब्ध असते आणि हो, लोक ती रोजच्या आहारात वापरतात. पण दीप अमावस्येला ती खाणं म्हणजे थेट राहू केतूच्या दोषाला आणि मोठ्या संकटाला आमंत्रण देण्यासारखं आहे. ती भाजी कोणती आहे? चला तिचं गुपित आणि त्यामागील सत्य सविस्तर जाणून घेऊया. मैत्रिणींनो, आता अतिशय लक्ष देऊन ऐका, कारण आता मी ज्या तिसऱ्या भाजीबद्दल सांगणार आहे ना तुम्हाला, ती तुमच्या स्वयंपाकघरात अगदी रोज वापरली जाते. पण दीप अमावस्येच्या दिवशी ही भाजी खाणं किंवा घरात शिजवणं म्हणजे स्वतःच्या हातानं संकटाची दारं उघडण्यासारखं आहे. ही तिसरी भाजी दुसरी तिसरी कोणती नसून मुळा आहे. बघा, मुळा म्हणजेच रॅडिश आणि मुळ्याची पानं किंवा बघा मैत्रिणींनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे, मुळा. आपण मुळा किंवा मुळ्याच्या पानांची भाजी या दिवशी तुम्ही बनवायची नाही. तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की ताई, मुळा तर आरोग्यासाठी इतका चांगला असतो, पचनासाठी उत्तम असतो, मग तो दीप अमावस्येला वर्ज्य का करावा? तर मैत्रिणींनो, यामागे केवळ आरोग्य नाही तर खूप मोठं ज्योतिषशास्त्र आणि आपल्या ग्रंथामध्ये नियम दडलेले आहेत.
याचा ग्रंथोक्त उल्लेख आणि ज्योतिषालयातील स्थान काय आहे तुम्हाला माहिती आहे का? तर आपल्या सनातन परंपरेतील स्कंदपुराण आणि पद्यपुराण म्हणजेच सृष्टिखंड या ग्रंथामध्ये तिथीनुसार आहाराचे स्पष्ट नियम दिले गेलेले आहेत. ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की अमावस्या मुल्लंक वर्जते, म्हणजेच अमावस्येच्या तिथीला मुळ्याचे सेवन पूर्णपणे वर्ज्य आणि पापकारक मानलं गेलं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मुळा ही वनस्पती राहू आणि केतू या छायाग्रहांचे प्रतिनिधित्व करते. मुळा जमिनीच्या आत अंधारात वाढतो आणि त्याचा स्वाद तिखट तीव्र असतो. आता गणित नीट समजून घ्या. बघा, अमावस्येच्या दिवशी आकाशात चंद्र पूर्णपणे लुप्त असतो, म्हणजेच मानवी मनाचं, भावनांचं आणि सात्विकतेचं प्रतीक असलेला चंद्र अत्यंत कमकुवत स्थितीत असतो. तर अशा वेळी जर तुम्ही राहू केतूचं प्रतिनिधित्व करणारा मुळा किंवा त्याची भाजी किंवा त्याची कोशिंबीर सॅलड जर खाल्लं तर तुमच्या शरीरात आणि वास्तूमध्ये राहू केतूची नकारात्मक ऊर्जा दुप्पट वेगाने सक्रिय होते. ज्या लोकांच्या पत्रिकेत आधीच राहू किंवा केतूचा दोष आहे त्यांच्यासाठी तर हा काळ अत्यंत घातक ठरतो. याचे भयंकर परिणाम आपल्यावरती होतात. बघा, पतीवर संकट येतं, तुमच्या पतीच्या कामात अचानक अडथळे येतात, बनलेली कामं शेवटच्या क्षणी बिघडतात, पैशांचे नुकसान होऊ शकतं. म्हणूनच 12 ऑगस्ट बुधवारच्या अमावस्येला 3 भाज्या वांग, शेपू, कांदापात आणि मुळा तुमच्या स्वयंपाकघरात अजिबात आणू नका.